आणि मग त्याच्या माध्यमातून अक्षरशः एका मुलापासून आम्ही सुरुवात केली आणि आत्ता आपल्याकडे 250 ते 300 मुलं खेळतात. कोणतंही शस्त्र, मग ती काठी असू दे, तलवार असू दे किंवा भाला असू दे, तुमच्या हातामध्ये शस्त्र आल्यानंतर तुम्ही स्वतःला सिक्युअर फील करता. खरं सांगायचं मल्लखांब हा कुस्तीला पूरक असा खेळ आहे. तर आपण जर आपल्या भारतीय खेळांकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः हवे असता. फक्त एक्स्ट्रा इक्विपमेंट जास्त काही लागत नाही. जास्तीत जास्त मुलांना तुम्ही खेळायला पाठवलं पाहिजे. नमस्कार, मी स्पृहा. अभिनव अभियानाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज माझ्याबरोबर डॉक्टर अनुराधा येडके आणि राज तांबोळी आहेत. आम्ही आज गप्पा मारणार आहोत. ताई, ही संस्था नक्की काय करते? खरं सांगायचं तर आपल्या संस्थेला 8 वर्ष पूर्ण झाली. अगदी 1 मुलापासून आपण संस्थेला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पटवर्धन बागेमध्ये आपलं मैदान आहे. तिथे अगदी आपण स्वतःही दिसणार नाही, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 फूट असं गवत वाढलेलं होतं. अशी ती ओसाड जमीन होती आणि ती फुलवण्यासाठी म्हणून आपण शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमीसारख्या संस्थेची निर्मिती केली. माझं स्वतःचं एज्युकेशन हे फिजिकल एज्युकेशन, म्हणजे ज्याला आपण जनरल भाषेमध्ये PT टीचर असं म्हणतो, तर हे माझं शिक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे. अर्थात माझी PhD आत्ताच त्याच्यामध्ये कंप्लीट झाली. त्याच्यामुळे फिटनेसमधून मुलांचा काहीतरी व्यक्तिमत्व विकास घडू शकतो ही कल्पना अगोदरपासून मनामध्ये होतीच आणि त्याला अनुसरण असं काहीतरी आपलं स्वतःचं असावं. मी शाळांमध्ये सर्व्हिस तर केलीच, पण स्वतःचं काहीतरी असावं. शाळेच्या चौकटीमध्ये जे मी काम करत होते त्याच्यामध्ये नेहमी मला कुठेतरी असं चुटपुट लागलेली असायची की अरे मला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं आहे. म्हणजे शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मुलांना ओळीत खाली घेऊन जाणं, मग त्यांना ठराविक धाटणीतले खेळ शिकवणं आणि संपत आला पिरियड की पुन्हा त्यांचं एक लाईन करणं, पुन्हा क्लासमध्ये नेऊन सोडणं, मग पुन्हा तेच दिवसभराचं रुटीन. 6 ते 7 तास आपल्याला क्लासमध्ये घ्यावे लागतात. एक क्लास झाला की दुसरा, मग तिसरा, मग चौथा. आणि मग याच्यामध्ये कसं होतं ना की मी क्रिएटिव्ह आहे, त्याच्यामुळे मला सतत काहीतरी वेगळं हवं असतं आणि जे मी शिकलेली होते तेवढं मी देऊ शकत नाही आहे असं कुठेतरी सारखं मला वाटायचं. आणि मग आपण जे शिकलेलं आहोत त्याला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. म्हणून मग शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमी अशा संस्थेची आम्ही निर्मिती केली आणि मग त्याच्या माध्यमातून अक्षरशः एका मुलापासून आम्ही सुरुवात केली आणि आत्ता आपल्याकडे 250 ते 300 मुलं खेळतात. म्हणजे हे संस्थेचं यश आहे. हे संस्थेचं म्हणण्यापेक्षा सुद्धा फिजिकल फिटनेसचं आणि जे लोकांना हवं आहे ते आपण देतो आहे. त्याच्यामुळे ते जसं 1 मुलापासून 250 तसं कदाचित कालांतराने 2500 सुद्धा आपल्याकडे होती. अशा पद्धतीने आपण सुरुवात केली. आणि उद्दिष्ट काय काय आहेत? म्हणजे या संस्थेपासनं काय काय उद्दिष्ट आहेत तुमचे? काय काय अजून काय काय करायचं आहे याच्यामध्ये? खरं सांगायचं तर खेळ हा देशासाठी खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर खेळातूनच देशभक्त हा घडतो. म्हणजे मी कदाचित सुरुवातीला मी माझ्या टीमसाठी खेळत असेल, नंतर मी माझ्या राज्यासाठी खेळत असेल, नंतर मी माझ्या देशासाठी खेळत असेल, तर त्यातून आपोआपच माझ्या देशाविषयी माझं प्रेम निर्माण होतं. मी माझ्या टीमविषयी, माझ्या सवंगड्यांविषयी अशा गोष्टी राष्ट्रनिर्मितीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माणसांनी खेळलं पाहिजे, मग ते आपल्या टीमसाठी असेल, राज्यासाठी असेल किंवा देशासाठी असेल. त्यामुळे खेळावरती आम्ही खूप पद्धतीने कॉन्सन्ट्रेट केलं. त्यातल्यात आम्ही देशी खेळांवरती फार प्रेम करतो आहे की देशी खेळांमधून हे प्रेम आपलं वाढलं तर निश्चित आपल्या देशाचाही विकास आहे, देशातल्या खेळांच्या निर्मितीचा प्रचार आणि प्रसार आहे आणि पर्यायाने आपण देशासाठी काहीतरी करतो आहे ह्याची पण मला जाणीव असावी म्हणून आम्ही खेळ या विषयावरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. कोणकोणत्या प्रकारचे खेळ, काय भाग आहेत आपल्याकडे? भारतीय संस्कृतीला धरून आपल्या मातीतले, लाल मातीतले रांगडे खेळ आपण मुलांना शिकवतो, ज्याच्यामध्ये कबड्डी आहे, खो खो आहे, मल्लखांब आहे, याच्यासारखे खेळ आपण शिकवतो. आणि आत्ताचं युग जर बघितलं तर मुलींना असुरक्षित भावना मनामध्ये आहे, प्रत्येकच पालकांच्या, मुलींच्याही आहे आणि पालकांच्याही आहे आजूबाजूचं वातावरण बघता. तर त्याच्यामध्ये आपण मुलींना मर्दानी खेळ शिकवतो, ज्याच्यामध्ये लाठीकाठी आहे, शस्त्र आहे, तलवार आहे, काठी शिकवली जाते, दांडपट्टा शिकवलं जातं, आगीची काठी शिकवली जाते,
कदाचित हे सगळं कालबाह्य आहेत, या वस्तू कालबाह्य आहेत. म्हणजे दांडपट्टा तुम्ही वापरू शकत नाही, आत्ता तुम्ही काठी कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, 5 फूट काठी घेऊन तुम्ही कुठेही प्रवास करू शकत नाही, किंवा तलवार तर तुम्ही हातात शस्त्र आहे आणि ओपनली तुम्ही ते घेऊन जाऊ शकत नाही. पण या गोष्टी हातात देऊन जी आपल्या मनाची एक ताकद वाढते, ती ताकद वाढवण्यासाठी म्हणून आणि मुलीला येणाऱ्या परिस्थितीवर मात करता यावी म्हणून आपण मुलींना आणि महिलांना अगदी विनामूल्य असं लाठीकाठीचं प्रशिक्षण देतो. फारच चांगला प्रकल्प आहे हा. मग या सगळ्या मुलींवर काय काय परिणाम होतात त्याच्यामुळे? जसं मी आत्ता सांगितलं तुला की काठी हातात घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, पण तुम्ही इमॅजिन करा की जनरल तुम्ही नऊवारी साडी घातली आहे आणि तुम्ही फोटोशूट करताय आणि पोझिंग करताय, आणि त्या क्षणी जर तुमच्या हातामध्ये कोणी तलवार आणून दिली तर तुमचा एक रुबाब असतो, तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल असते, तुम्ही ती तलवार अशी मस्त हातामध्ये धरता आणि उभे राहता. म्हणजे काय होतं तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. कोणतंही शस्त्र, मग ती काठी असू दे, तलवार असू दे किंवा भाला असू दे, तुमच्या हातामध्ये शस्त्र आल्यानंतर तुम्ही स्वतःला सिक्युअर्ड फील करता, तुमच्या मनाची ताकद वाढते, आणि जेव्हा तुम्ही काठी फिरवता तेव्हा तुमच्या मनगटाची ताकद वाढते. यातली कुठलीही गोष्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, पण मन आणि मनाची ताकद वाढवण्यासाठी, मनगटाची ताकद वाढवण्यासाठी हे लाठीकाठी आजकाल मुलींनी शिकलंच पाहिजे. समजा जर कोणी अंगावर आलं तुमच्या, तर तुम्हाला त्याच्यावर मात करता आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्यातली चपळता आली पाहिजे, तुमच्यातली चिकाटी, तुमच्यातली लवचिकता, तुमचं पदलालित्य, तुम्हाला पटकन उडी मारता आली पाहिजे, पटकन वार करता आलं पाहिजे, समोरचं अटॅक करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी त्यामध्ये फार महत्त्व. मर्दानी खेळ हा विषयच असा आहे की तो मर्दासारखा लढला पाहिजे, हारलो तरी आपण तो मर्दासारखाच हारतो. मग ती ताकद माझ्या अंगात येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मी अशा काही खेळांमध्ये मी माझं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. म्हणून साधारणतः मी हा लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा ह्या विषयांवरती आम्ही काम करतो की त्यातली पद्धत आली तर तुम्हाला आलं पाहिजे. आणि कसं आहे, मर्दानी खेळ हे तसं बघायला गेलं तर शिवकालीन युद्धनीती आहे, त्याच्यावर आपण जिंकलोय, त्याच्यावर आपण स्वराज्य घडवलं आहे. पण आत्ताचं जे जग आहे त्याच्यामध्ये कदाचित मी मगाशी म्हटलं तसं या गोष्टी आउटडेटेड झाल्या असतील, पण तुमची जी ती व्यूहरचना आहे, तुमच्या मनाचा जो एक माइंडसेट होतो की माझ्याकडे मागून पण कोणीतरी वार करते, उजव्या हाताने आहे, डाव्या हाताने आहे, आणि त्याच वेळी पाठीमागेही कोणीतरी शत्रू आहे, अशा वेळी मग मी काय केलं पाहिजे, जसं आत्ता दादाने सांगितलं की तुम्ही चौकस असलं पाहिजे, तुमच्यामध्ये चपळता असली पाहिजे. हां, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळतात. भलेही आत्ता तुम्हाला त्या वस्तूंची गरज कमी भासेल, पण तुमच्या मनाची ताकद तर निश्चित वाढली पाहिजे. तुमच्या समोर असलेली आव्हानं वेगळी आहेत, पण मन तुमचं तेच आहे. चपळाई तुम्हाला तीच हवी आहे, चौकसता तुम्हाला तीच हवी आहे, आणि या गोष्टींमधून तुम्हाला ती मिळते. थोडक्यात सांगितलं, मर्मस्थळांची माहिती करून घेतली पाहिजे. मी नेमका वार कुठं मारल्यानंतर समोरचा शत्रू कोसळेल याचा मी विचार केला पाहिजे. म्हणजे आज जर आपण काठी मोठी वापरू शकत नाही, मी जरी माझ्याकडचा असणारा शाई पेन असेल, बॉल पेन असेल, पेन्सिल असेल, इत्यादी प्रकारांना पण मी समोरच्यावरती कशा प्रकारानं वार करू शकतो हे देखील आपण त्यातून शिकू शकतो. मर्मस्थळांची माहिती ह्या खेळामध्ये आम्ही मुलांना करून देतो की मर्मस्थळावर तुम्हाला वार करता आला पाहिजे. हे झालं मर्दानी खेळाचं. तुम्ही अजून म्हणला मल्लखांब, खो खो, कबड्डी, त्यामध्ये पण तुमचे मुलं भरपूर नाव कमवतात. निश्चितच. त्याच्याबद्दल काही सांगाल? खरं सांगायचं तर आत्ताच आपली 2 मुलं जी आहेत ती राष्ट्रीय स्तरावर चमकून आली, आणि आजच युनिव्हर्सिटीसाठी मुलं स्टेटला गेलेली आहेत. म्हणजे मल्लखांब म्हणजे कोणताही खेळ, मल्लखांब असंच नाही, कबड्डी आहे, खो खो आहे, मल्लखांब आहे, हे आपले देशी खेळ आहेत. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला मातीच हवी असते, लाल माती हवी असते, आणि त्या मातीचा स्पर्श म्हणजे ती आपली मायभूमी आहे, आणि ते प्रत्येका मुलाला कळलं पाहिजे. हे त्यातलं खरं सांगायचं तर संस्थेचं गमक आहे. जेव्हा आपल्याकडे फक्तच मोठी मुलं नाही, तर आपल्याकडे अगदी 2.5 वर्षांपासूनची मुलं येतात. म्हणजे त्याच्यामध्ये मग 2.5 ते 6 वर्षांसाठी आपल्याकडे मोटर स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज चालतात. मग त्याच्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे हॉपिंग आहे, जम्पिंग आहे, लिपिंग आहे, या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. या गोष्टींमुळे काय होतं तर 2.5 ते 6 हा वयोगट असा आहे की ज्याच्यामध्ये तुमची संपूर्ण शरीराची वाढ होत असते, तुमच्या ज्या काही मुवमेंट आहेत त्या फाईन होत असतात.
त्याला मोटर स्किल्स असं म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून कोणता तरी खेळ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं खेळू शकता. आणि त्याचं बॉडी प्रिपरेशन म्हणजे मोटर स्किल डेव्हलपमेंट. आणि त्याच्यानंतर मग आपण मल्लखांब, खो खो, कबड्डी या खेळांकडे जातो. आणि हे खेळ प्रत्येक आपापल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक उंचीवर पोचलेले आहेत. जसं की आता प्रो कबड्डी आपण बघतो, खेळाला एक दर्जा आला आहे, म्हणजे मातीतला खेळ हा मॅटवर आला आहे. तशाच पद्धतीनं आपला मल्लखांब आहे, आपला खो खो आहे, हे सुद्धा आता हळूहळू कुठेतरी त्यांना ग्लॅमर यायला लागलं आहे. म्हणजे मुलांना आत्ताच्या पिढीला असं वाटतं की कुठला तरी एखादा बॉल गेम मी निवडला, किंवा क्रिकेट म्हणा, किंवा फुटबॉल म्हणा, स्केटिंग म्हणा, असे खेळ मुलांना जास्त आवडतात. पण आपण असं करतो की मुलांना आपले हे जे भारतीय संस्कृतीचे खेळ आहेत ते मुलांना खेळण्यासाठी शिकवले पाहिजे. वयवर्ष 6 पासूनच आपल्याकडे हे ट्रेनिंग चालतं की मल्लखांब, खो खो, कबड्डी. मल्लखांब इंडिव्हिज्युअल गेम आहे, खो खो, कबड्डी हे टीम गेम आहेत. त्याच्यामध्ये मुलाचा व्यक्तिमत्व विकास हा केंद्रबिंदू मानून आपण हे 3-4 खेळ आपल्याकडे शिकवतो. मल्लखांब हा कुस्तीला पूरक असा खेळ आहे. म्हणजे मी एखादी पकड कुस्तीमध्ये जशी करतो तशी मी ती खांबावर करतो. मी ती पकड समोरच्या पैलवानावर देखील करू शकतो. माझा प्रतिस्पर्धीला मला कसं हरवायचं ही माझ्यातली ताकद बिल्ड झाली पाहिजे, ताकद डेव्हलप झाली पाहिजे, काय पद्धतीने मला त्याच्यावरती काम करायचं आहे. त्यामुळे मल्लखांब हा असा खेळ आहे की तो आपल्या रांगड्या मातीतला खेळ आहे, माझं शरीर सौष्ठव घडवणारा खेळ आहे, माझी एकाग्रता वाढवणारा खेळ आहे आणि माझी ताकद, ॲजिलिटी ह्या सगळ्या गोष्टी वाढवणारा खेळ आहे. त्यामुळे त्या खेळावरती आम्ही जास्त प्रेम करतो आहे. आपला भारतीय खेळ आहे. खरं सांगितलं तर आपल्या पुण्यातला खेळ आहे. पुण्यातून ह्या खेळाला सुरुवात झाली होती, म्हणजे उदयास येण्यासाठी. कारण आपलं पुणे शहर आहे, शनिवारवाड्यासारख्या ठिकाणी त्याची निर्मिती तिथून सुरुवात झाली. आणि याच्यामध्ये सांगायचं तर आपण जर आपल्या भारतीय खेळांकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः हवे असता. फक्त एक्स्ट्रा इक्विपमेंट जास्त काही लागत नाही. म्हणजे खूप चांगले शूज, खूप चांगला बॉल, खूप चांगले इक्विपमेंट्स म्हणा, किंवा स्वतःची बॅग कॅरी करणं म्हणा. त्याच्यापेक्षाही तुमचा इनर सोल इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे तुमच्या मनाची ताकद, तुमचं देशाविषयीचं प्रेम हे या खेळातून तयार होतं. तुम्ही म्हणला की अनेक वयोगटातली मुलं तुमच्याकडे येतात. या सगळ्या वयोगटांना काय काय वेगवेगळे बेनिफिट्स मिळतात प्रत्येकाला? काय काय प्रत्येकासाठी फायदे असतात? म्हणजे आता काही मोठी लोक पण तुमच्याकडे येतात शिकायला. अगदीच. त्यांच्यासाठी पण काय फायदे असतात? त्यांच्यासाठी कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेता तुम्ही? याच्यामध्ये आपल्याला विचार करायचा म्हटलं तर 3 गटांमध्ये आपण विचार करूया. 2.5 ते 6 वर्ष. जसं की मी म्हटलं की हे त्यांचं बॉडी प्रिपरेशनचं वय असतं. त्याच्यानंतर 6 वर्षानंतर मुलाला कुठेतरी असं वाटतं की मी त्याची आवड पण डेव्हलप होते त्याच्याबरोबर. मग ते आवड त्याची कशात रूपांतरित होते, कुठल्या खेळामध्ये, हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यानुसार त्याला एक स्वरूप देणं की जिथे आपण असं म्हणूया की कॉम्पिटिटिव्ह प्लॅटफॉर्म आपण मुलांना उपलब्ध करून देतो. आपल्याकडे आपण भारतीय संस्कृती जपतो आणि त्या खेळांना जास्त महत्त्व देतो. त्याच्यामुळे आपल्याकडे खो खो आहे, मल्लखांब आहे, कबड्डी आहे. हे खेळ आपण मुलांना त्या वयोगटामध्ये दाखवतो, त्याचं स्वरूप त्यांना सांगतो आणि मग त्याच्यासाठी त्यांचं कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशन आपण करून घेतो. आणि एक गट जो आपल्याकडे असा येतो तो फिटनेस म्हणून येतो की जे अगदी 40चे लोक पण आपल्याकडे मल्लखांबसाठी येतात. कधीही हात न लावलेले, कधीही मातीत न पळालेले, कधीही शालेय जीवनामध्ये न खेळलेली लोकंसुद्धा जिमच्या वर्कआउटचा कंटाळा येतो आणि मग त्यांना असं काहीतरी नवीन हवं असतं. आणि म्हणून मग त्यांना असं वाटतं की चला आपण आता हे शिकून बघूयात का. त्याच्यामुळे मग ते फिटनेस म्हणून आपल्याकडे मल्लखांब म्हणा किंवा आठवड्यातून एखादा दिवस खो खो खेळायला किंवा कबड्डी खेळायला असं विचारतात आणि येतात. खेळ तुमचं व्यक्तिमत्व घडवतो. कारण माझ्यातली एनर्जी मी प्रत्येक वेळेस माझ्या रूममध्ये बसून किंवा माझ्या खोलीत बसून मी ती ड्रेन करू शकणार नाही. तर मला मैदानाला पाहिजे माझी एनर्जी ड्रेन करण्यासाठी की मी माझा जो योग्य ताकदीचा उपयोग आहे तो मी कशा प्रकाराने दाखवू शकेल, कुठल्या खेळातून दाखवू शकेल. आणि मग त्याला पर्याय खेळ आहेत. मग तुम्ही विविध खेळ निवडा, कुठलाही खेळ निवडा, पण माझी एनर्जी ड्रेन होण्यासाठी मी खेळलं पाहिजे. म्हणजे खेळ आयुष्याला वय नाहीच आहे. तुम्ही खूप खेळलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पर्यायच नाही. खेळाला कुठलाच पर्याय आत्तापर्यंत उपलब्ध नाही. म्हणजे याच माध्यमातून मी पालकांनाही असं आवाहन करीन की जास्तीत जास्त मुलांना तुम्ही खेळायला पाठवलं पाहिजे.
आजकाल कॉम्पिटिशनचं युग असल्यामुळे अकॅडमिक्सवर जास्त फोकस केला जातो आणि मग कुठेतरी शाळेमध्ये सुद्धा मुलांचे पीटीचे तास काढून घेतले, खेळाचे तास काढून घेतले जातात आणि मग मुलांना मारून मुटकून त्या तासाला बसवणं, मग तो मॅथ्सचा असेल किंवा सायन्सचा असेल, यू हॅव टू स्टडी, आय वॉन्ट टू फिनिश माय पोर्शन, एव्हरीथिंग इज देअर. म्हणजे हे सगळं घडत असतं, पण तुम्ही हा विचार करत नाही की आत्ता त्या मुलाला काय हवं आहे, आत्ता त्याला शिकायचं आहे का. जर तुम्ही त्याचा स्पोर्ट्सचा पिरियड काढून घेतला तर खरंच तो मुलगा शिकेल का हो. नाही. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मग पालक असतील किंवा शिक्षक असतील, ह्या दोघांनाही कळलं पाहिजे की आपणही स्पोर्ट्सचा तास काढून नाही घेतला पाहिजे आणि पालकांनाही ॲट द सेम टाईम कळलं पाहिजे की ॲकॅडमिक्स किती. तुम्हाला जर तुमचा सर्वांगीण विकास करायचा असेल, पुस्तकातलं ज्ञान वापरण्यासाठी खेळ हे एक माध्यम आहे. म्हणजे तुम्हाला जर 100 रुपयाची नोट दिली, त्याचं कॅल्क्युलेशन्स तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये शिकवतात. 100तून 5 गेले तर खाली किती राहिले, 95. पण जेव्हा तुम्ही 100ची नोट मुलाच्या हातामध्ये देता आणि त्याला एखादी वस्तू जाऊन आणायला सांगता, तेव्हा ते कॅल्क्युलेशन तो वापरतो. म्हणजे इट इज अ ॲप्लिकेशन. त्याच्यामुळे ते येस ऑफ युअर स्टडी, जे तुम्ही वर्गामध्ये शिकता ते तुम्हाला कुठेतरी वापरता आलं पाहिजे ना. तेव्हा कुठे तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकासाचा सर्कल कंप्लीट होईल. आणि खेळ हा अतिशय त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. मग फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल किंवा कुठलाही तुम्ही एखादा कॉम्पिटिटिव्ह गेम घ्या की ज्याच्यामध्ये तुमचं मूल पुढे जाईल, तुमच्या कुटुंबाचं नाव करेल, तुमच्या शाळेचं नाव करेल. दादा मगाशी म्हटलं तसं मग तो तुमच्या राज्याच्या प्रतिनिधित्व करेल, मग पुढे जाऊन तो तुमच्या देशासाठी खेळेल आणि त्या मुलामध्ये मग ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टींचा विकास व्हायला लागतो. टीम गेममध्ये असं होतं की मला माझा स्वभाव कसा आहे हे खेळताना महत्त्वाचं नसतं, तर मला प्रत्येकाचा वेगळा वेगळा स्वभाव एकमेकांना कॅच करून मला ते जिंकायचं असतं. त्याच्यामुळे मला कुठेतरी माझ्या स्वभावाला मुरड घालून मग आता हा पुढे गेला पाहिजे, त्यानेही पुढे आलं पाहिजे, असं एकमेकांना सांगून आपण तो गेम जिंकण्यासाठी जी स्ट्रॅटेजी उपलब्ध करतो किंवा जी स्ट्रॅटेजी वापरतो ती त्या मुलांचा सर्वांगीण विकास करत असते. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यात अशीच मिळत नाही आणि खेळ तुम्हाला ते शिकवतो की कधीतरी मला पुढे जायचं आहे, कधीतरी मला मागे यायचं आहे, कधीतरी मला ही एखादी गोष्ट मिळणार आहे, कधीतरी मला मिळणार नाही, कधीतरी मी टीमचा कॅप्टन असेल, कधीतरी मी फक्तच मेंबर असेल. हा ॲक्सेप्टन्स जो आहे तो खेळातून तुम्हाला मिळतो आणि तो सर्वांगीण विकास घडवतो. आणि व्हिडिओ गेममध्ये तसं नसतं, मी एकटाच प्लेयर आहे. आजकाल खूप सारी मुलं, ही तरुणाईच म्हणण्यापेक्षा, की डिजिटल युगामध्ये व्हिडिओ गेममध्ये अडकून पडली आणि तो एका जागी बसून म्हणजे आपलं इतर परिसरामध्ये लक्षच नसतं. ज्यावेळेस मी तो व्हिडिओ गेम खेळत असतो त्यावेळेस आणि त्यातून मी माझ्या बुद्धीचा कसा असा वापरतो की मला कळत नाही. मी त्यातले चॅलेंज काहीतरी वेगळ्या पद्धतीने घेऊनही पूर्ण करत असेल काय, पण ती पद्धत चुकीची आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की मैदानावरती आलं पाहिजे आणि मग माझ्या ताकदीचा मी योग्य कसा उपयोग करेल. जसं आत्ता ताई म्हणाली की ते ॲप्लिकेशन 100 रुपये वापरायचे कसे, बार्गेनिंग करताना मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला फक्त 5 रुपये किंमत सांगितली, तर मला ती 5 रुपयाची गोष्ट 4 रुपयावर 3 रुपयावर कशी आणता येईल किंवा मार्केटमध्ये त्याची क्वालिटी कशी चेक करता येईल, ते मला जर शिकायला मिळालं तर मला असं वाटतं मी चांगला एक नागरिकही बनू शकतो. आणि चांगला नागरिक म्हणजेच देशासाठीचं, देशावरचं प्रेम, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे खेळात म्हणजे असं काही नाही की आमच्याकडे कुठल्याही खेळामध्ये खेळावं लोकांनी, पण मैदानावरून खेळावं अशी साधारणतः आम्हाला त्याची आवश्यकता वाटते. म्हणजे सगळ्यांनीच असं म्हणलं पाहिजे की 2 तास, दिवसातले 2 तास मोबाईलला हात लावायचा नाही. प्रत्येकानेच काही ना काही व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत, ज्या आजकाल बंद होत चालल्यात. म्हणजे एका रूममध्ये आपण 4 जण असतो पण 4 कोपऱ्यांमध्ये मोबाईल घेऊन बसलेलं असतं, संवाद तुटत चालला. तर तो संवाद वाढला पाहिजे. हा आपला बेस आहे. संवाद, कुटुंब संस्था ही आपली संस्कृती आहे. ते आत्ता आपण जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला देश आत्ता तरुणाईमध्ये पदार्पण करतो. आपण तरुण भारत म्हणतो. म्हणजे आजची युवा शक्ती जी आहे ती भारतामध्ये जास्त आहे आणि ही युवा शक्तीला कंट्रोल आपणच करणार आहोत. म्हणजे आपल्यासारखे सुजाण नागरिक म्हणा किंवा आमची शाहू लक्ष्मी कलाकेड अकॅडमीसारख्या अशा अनेक संस्था आहेत की ज्या या युवा शक्तीवर काम करतात आणि ते काम कुठेतरी आपल्याला वाढवलं पाहिजे. अशा अनेक संस्था असल्या पाहिजे की ज्यांनी एकमेकांशी संस्थांनी सुद्धा एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, एकमेकांना सांगितलं पाहिजे आपल्याकडे काय चांगली गोष्ट आहे ती समोरच्या संस्थेला देता येईल का, किंवा त्यांच्याकडेचं जर जे काही आहे ते आपल्याला आपल्याकडे वापरून. शेवटी आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की राष्ट्रनिर्मिती
चांगली सुदृढ राष्ट्रनिर्मिती हा आपला सगळ्या संस्थांचा उद्देश आहे. मग ह्या गोष्टीवर काम करून आपल्याला एकमेकांचं जे काही चांगुलपण आहे त्याची देवाणघेवाण करता येईल का, आणि हे राष्ट्रनिर्मितीचं काम वाढवता येईल का, युवा शक्ती फोकस करून त्यांच्या ताकदीचा त्यांना आपल्याला एक चांगला उपयोग त्याचा करून आपल्याला त्याच्या भारतासाठी आपल्याला काही करता येईल का, ह्या गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार झाला पाहिजे. बरोबर. जसं आता आपण खेळामध्ये बघतो की डाएट फूड आपण म्हणतो, इतर देशाचं मिलेट्स म्हणून आपण साधारणतः ऐकत असतो, पण आपल्या देशातली जे श्रीधान्य आहेत आपण त्याच्याकडे साधारणतः दुर्लक्ष करतो. म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी खाल्लं पाहिजेत. आपण सध्या ह्या डिजिटल युगामध्ये म्हणजे आपण ऑर्डर करतो बाहेरून, मग पिझ्झा बर्गर मागवत असेल किंवा इतर गोष्टी, त्या आपल्यासाठी हानिकारक आहेत. आपल्या देशासाठी आपण नागरिक घ्यायचं असेल तर आपण आपल्या देशातली धान्य खाल्ली पाहिजेत, घेतली पाहिजेत, जेणेकरून त्याचं उत्पन्नही वाढेल, माझ्या शेतकऱ्यालाही फायदा होईल, माझ्या देशाला फायदा होईल. म्हणजे सर्वांगीण विकास आपल्या देशाचा कसा होईल तर हा खेळातून होऊ शकेल. मग त्यासाठी आपल्या भारतातले जे तरुण पिढी आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे की मला माझ्या देशावरती प्रेम करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी किती अनुकूल आहेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी मैदानावरती यावं, खेळावं, खूप मजा करावी, मस्ती करावी, शेअरिंग केअरिंग करावं, फुगावं, हे सगळं व्हावं. पण आणि आलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे, खेळलं पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. आणि खेळही शिकवतो की मी हरलोय तर का हरलो त्याची कारणं मीमांसा आपण केली पाहिजे, मी जिंकलो तर का जिंकलोय, हे सगळं आपण आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तुम्ही असं म्हणला असं की आलं पाहिजे खेळायला मैदानावर, तर मग आता आधी जसं जास्ती खेळलं जायचं आणि आधी लोक बाहेर जास्ती जायची, शारीरिक कष्ट जास्ती असायचं, आता ते कमी आहे. याचं माणसांच्या वर्क एफिशियन्सीशी काही हे आहे का संबंध? निश्चितच. आता जसं तू आत्ता म्हणालीस की पूर्वी आपल्याकडे कष्टाची कामं महिला स्वतःच करायच्या, म्हणजे झाडून घेणं असेल, भांडी घासणं असेल किंवा धुणी धुणं असेल, तर ह्या प्रत्येका गोष्टीमधून त्या स्त्रीला दिवसभराचा व्यायाम घडत होता आणि ती फिट होती. तेव्हाचे जर फिजिकल फिटनेस बघितले तर आत्ताची 40ची महिला आणि तेव्हाची 60ची महिला, ह्या दोघींचा फिटनेस कम्पेअर केला तर तो सेम असतो. कारण आता कसं झालं आहे की आता असं केलं की टी व्हीचं बटन ऑन होतं, बटन ऑन केलं की वॉशिंग मशीन चालू होते, बाई कामाला येते. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने खाणं होतं त्या पद्धतीने ती एनर्जी वापरली जात नाही आणि मग फिटनेस, मग आजारपणही वाढतं. आता जर तुम्ही बघायला गेलं तर डायबिटीजचं प्रमाण अगदी म्हणजे 5त 2 तुम्हाला डायबिटिक पेशंट सापडतातच. म्हणजे आणि त्याला वयाची मर्यादा नाही आहे. आता आपल्या मैदानामध्ये एक 5 वर्षांची मुलगी येत होती जिचं वजन 80 किलो होतं आणि तिला डायबिटीज सांगितला होता. मग हे चॅलेंजिंग आहे आमच्यासाठी की 5 वर्षाच्या मुलीला तिचं डायबिटीज पण कंट्रोल करायचं आणि मग तिला कंपल्सरी मग फिजिकल फिटनेस करणं, ह्या गोष्टी वाढत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच तू जसं विचारलंस तसं पूर्वीची कामं आपण स्वतः करायचो आणि आता आपण टोटली मशीनवर अवलंबून आहोत. आणि म्हणून मग आपल्याला कुठेतरी जिमला जावं लागतं, मग कुठेतरी सायकलिंगला जावं लागतं. जाणून बुजून आपल्याला स्वतःला फिट ठेवावं लागतं, जे की पूर्वी ऑलरेडी आपण आपल्या कामांमधून फिट असायचो. तर हा बदल निश्चित आहे त्याच्यामध्ये. आता बटन दाबलं की नळाला पाणी येतं, अगदी आपण पाणी शेंदायचो, म्हणजे ही क्रिया आपली आता त्या बंद पडल्यात. मी आत्ता म्हणजे असं होत नाही की खूप वेळा मी हात वरती केलाय, त्यावेळेस आपण कामं स्वतःची कामं करताना आपल्या गोष्टी त्या आपोआप होत होत्या. फिजिकली ॲक्टिव्हिटी माझ्याकडून ती केली जात होती, म्हणजे मला कळतही नव्हतं माझा व्यायाम करत होता. त्यामुळे माझं आरोग्य पूर्वी चांगलं असायचं. पण आत्ताच्या ह्या युगामध्ये माझ्या आरोग्याला मीच जबाबदार आहे. कारणीभूत कोण आहोत तर आपणच आहोत, कारण आता आपण विज्ञान युगाकडे चाललो आहे, बरोबर आहे, पण त्याचा योग्य पद्धतीने कसा वापर करावा ते थोडंसं आपण विचारात घेतलं पाहिजे की जेणेकरून मग माझ्या आरोग्याला, माझं आरोग्य चांगलं असेल तर माझ्या देशाचं आरोग्य चांगलं असेल. त्यामुळे पर्यायाने ह्या सगळ्या गोष्टी पुढे पुढे आपण बघूयात की सर्वानुष्कष जो काही भाग आहे तो ठीक आहे, पर्यायाने मी खेळत असेल पण मग कशासाठी तर माझ्या देशासाठी. आणि आजारपणावर कसं काय खेळ आणि हे सगळं मदत करू शकतं किंवा मात करायला आजारपणाला? बघ, खेळ म्हणण्यापेक्षा सुद्धा तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. व्यायाम प्रचंड महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 1 तास तुम्ही स्वतःसाठी दिला की दिवसाचे 23 तास तुम्ही लोकांना देण्यासाठी मोकळे असता. कारण
1 तास तुम्ही घाम गाळायचा असतो, स्वतःला फोकस करायचा असतो, स्वतःच्या मनाचा अभ्यास करायचा असतो. एक 5 मिनटं 45 मिनटाचा वर्कआउट झाल्यानंतर एक 10 मिनटं तुम्ही मेडिटेशन करा. स्वतःचा अंतर्मन कुठेतरी तुम्ही वाचा आणि त्याच्यामध्ये जी काही घालमेल होती त्याला तुम्ही शांत करा. की 23 तास तुमच्यासमोर कुठल्याही पद्धतीची व्यक्ती उभी राहिली किंवा तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय पॉझिटिव्हली कोणतीही गोष्ट हँडल करू शकता. आणि फिटनेस याच्यामध्ये प्रचंड महत्त्वाचा आहे. आजारपण तुम्ही रोज 1 तास व्यायाम केला की तुमची संपूर्ण जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित वर्क होते. ना तुम्हाला कधी दम लागतो, ना कधी तुम्हाला कितीही गोड खाल्लं तरी तुम्हाला डायबिटीज होईलच असं नाही. तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला झोप चांगली लागली की बऱ्याचशा तुमच्या गोष्टी त्याच्यामध्येच होतात. कित्येक असे आजारपण आहेत की तुमची झोप व्यवस्थित नाही म्हणून तुम्हाला ते रोग जडतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे व्यायाम आणि तुमची झोप. नाही, खरं तर आजकाल आपण जर रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल खेळत बसलो किंवा बघत बसलो तर साधारणतः माझी उठण्याची वेळ जी काय आहे ती योग्य नाही आहे. म्हणजे मी सूर्योदयाला उठलं पाहिजे साधारणतः अशी आट आहे, पण आपण सूर्योदय झाल्यानंतर अगदी म्हणजे 10-11 वाजता 12 वाजेपर्यंत जर मी उठत असेल तर माझ्या आरोग्याला ते निश्चितच हानिकारक आहे. कारण माझ्या शरीराची जी रचना झाली ती योग्य वेळेत मी जर योग्य गोष्टी जर पूर्ण केल्यात तर मला असं वाटतं माझ्या आरोग्याला त्या लाभदायक असतील. त्यामुळे आपण झोपण्याच्या बाबतीत उठण्याच्या बाबतीत आपण त्या वेळा पाळल्या पाहिजेत. आणि खेळामुळे ते शक्य आहे की लवकर मी दमलो आहे तर मी लवकर माझ्या योग्य वेळेत चांगल्या प्रकारचं जेवण करून मी वेगवेगळ्या वेळेत झोपलं आणि सकाळी तर मी लवकर उठलो तर निश्चित म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण निश्चितप्रमाणे कमी होऊ शकतं. दादाच्याच मुद्द्याला एक ॲड ऑन मुद्दा करायचा म्हटलं तर आत्ताची जी आपली तरुणाई आहे, आपलं IT हब आहे, तर जे टॅलेंट आहे ते योग्य पद्धतीने वापरलं जातं आहे निश्चित 100%. जे तुमचं टॅलेंट आहे ते 100% वापरलं जातं आहे आणि त्याचा तुम्हाला मोबदला पण पुष्कळ चांगला मिळतो आहे IT कंपन्यांमध्ये. पण होतं आहे कसं की 19-20 वर्षाचा मुलगा प्रचंड टॅलेंटमुळे प्रचंड कमावतो, पण काय पद्धतीने कमावतो, त्याला शिप्समध्ये काम करावं लागतं, मग त्यांच्या सॅटर्डे नाईट्स चालू होतात. मग IT कंपनीमध्ये काम करण्याबद्दल आक्षेप अजिबात नाही, पण IT कंपनीजमध्ये जे पर्क्स दिले जातात, आता तिकडे स्मोकिंग झोन ठेवला जातो. कशाला हवा आहे स्मोकिंग झोन? जिम ठेवा, स्विमिंग पूल ठेवा. आत्ता हे कुठे ते ॲड ऑन करतात. बरं हे ठेवतात पण त्यांची स्ट्रेस लेवल तुम्ही कधी बघितली का? तुम्ही ज्या पद्धतीचे त्यांना डेडलाईन्स देता कामाच्या त्या तुम्ही पाहिल्या का की एवढ्या वेळात एवढं काम झालंच पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून खरंच त्या मुलांना जरी तुम्ही हे पर्क्स ॲड ऑन केले तरी ते मूल जे तुमच्याकडे कामाला येतं 19-20 वर्षांचं जे तरुण आहे ज्याच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, अशा मुलाला जर 1 तास व्यायामासाठीच मिळाला नाही तर मग तो पुढचे तुम्हाला जे काही 10-15-20 तास तुम्ही त्याच्याकडून काम करवून घेणार आहे तर खरंच त्याच्या टॅलेंटचा तितका उपयोग होणार आहे का ज्याच्यासाठी तुम्ही त्याला मोबदला देताय. आणि मग त्यांचं काय होतं, लाईफ स्पॅन जो आहे तो कमी व्हायला लागतो. जास्त वेळ कामाचा स्ट्रेस वाढतो. मोबदला मिळतो का? हो, निश्चित मिळतो, पण मग तो त्यांचा टाईम स्पॅन जो आहे तो कमी व्हायला लागतो. याच्यासाठी व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे प्रत्येका कंपनीने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मला माझ्या एम्प्लॉईची मेंटल हेल्थ प्रचंड महत्त्वाची आहे. फिजिकल हेल्थ जशी महत्त्वाची आहे तशी मेंटल हेल्थसुद्धा महत्त्वाची आहे. जर तुम्हाला नेशन ग्रो करायचं आहे तर ते या पद्धतीने झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्हाला व्यायामाकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. त्याला कुठलाही म्हणजे देर इज नो सेकंड ऑप्शन. इट इज ओनली अ ऑप्शन. यू हॅव टू वर्कआउट एव्हरी डे. बरोबर आहे तुमचं. तुम्ही म्हणल्याप्रमाणे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि हे फक्त व्यायामामुळे किंवा खेळामुळे एकदम आपल्याला ऑप्टिमम कंडिशनमध्ये ठेवता येणार आहे. निश्चित. भारत आता जगभरात एक मोठी युवा शक्ती म्हणून नाव कमवत आहे. मग असं असल्यामुळे हे सगळं फार महत्त्वाचं आहे. फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, आपली जी विचारपद्धती आहे सगळं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळालीच असेल. तुमच्याकडनं ही सगळी माहिती यायला मला फार आनंद झाला. भरपूर वेगवेगळ्या नवीन गोष्टी मिळाल्या मला विचार करायला. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी पण हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त जणांना शेअर करा. थँक्यू. नमस्ते.